हॅलो, तर गणपती बाप्पा आलेत ना, त्याच्यासाठी मी हे मोदक बनवते. तर आज मी तुम्हाला दाखवते की मी कशी मोदक बनवते. सगळ्यात पहिला मी थोडा याला बरोबर गोल करून घेते. हे बघा, मी असं बरोबर गोल करून घेतलंय आणि त्याच्यानंतर थोडं तेल लावते हाताला आणि मग तेल लावल्यानंतर हात अंगठा घेणार आणि ह्याच्यावर मी असं प्रेस करणार आणि मग असं अंगठावर प्रेस करून असं पकडून ह्याला असं 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 गोल 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 करून असं फिरवणार जोपर्यंत हे पतलं नाही आणि तोपर्यंत हे करायचं. नाही तर जाडं राहील तर त्याची टेस्ट चांगली नाही लागत. असं 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 हे बघा, अशी ही वाटी शेप आली पाहिजे आणि ह्याच्या आत असं गोल असलं पाहिजे. आणि आता ह्याच्यात आपण आता हे सारण भरायचं म्हणजे स्टफिंग करायची. तर मग मी चला टाकूया. तर माझी ही बघा स्टफिंग हा तर झाली आहे. आता असे बोट घ्यायचे, ह्याला असं करायचं आणि असं 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 बाहेर येत असेल तर थोडं आत टाकायचं. मला असं एवढं परफेक्ट येत नाही, पण माझ्या मम्मीनी शिकवलंय थोडं थोडं म्हणून. मम्मी आणि आजीनी दोघांनी शिकवलंय, तर मग म्हणून मी असं करते आणि थोडीशी मी हेल्प घेते मग करून द्या. अँड फ्रेंड्स, मला ऍक्च्युली मोदक एवढी नाही आवडत, पण मला आवडतात मोदक खायला. हे बघा असं मोदक आहे आणि ह्याला असं पाण्यात असं थोडं डुबवायचं आणि प्लेटमध्ये ठेवून द्यायचे. तर एवढंच होतं, मी असेच बनवते मोदक. बाय. नाही आता काय लागतं नाही का लाव ना, टचले असतील. काय लावलंस? परत लागलं अथर्वशीर्ष आणि लागलं हनुमान चालीसा. हनुमान चालीसा पण झालं. हे राहिलेलं आपलं सरस्वती स्तोत्र. नाही, प्रज्ञाविवर्धन पण राहिलं. प्रज्ञाविवर्धन. चुकी नाही तर हे काय लाईक केलेलं नवीन बनवतेस ना, छान. जेवढं जमतं तेवढं बनव. I hope you like my videos. Thank you for watching. Please subscribe. Shri Swami Samartha Shri Gurudev Datta.